नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल व्हीडी, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड नाशिक। प्रथमतः आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये मी आपले सर्वांचे अतिशय मनापासून आनंदाने तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण गेल्या काही तासांपासून मुलाखत या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। आधुनिक काळात मानवी जीवनाची अनेक क्षेत्रे विकसित झाली आहेत, काही नव्याने सुद्धा निर्माण झाली आहेत। मानवी जीवन आता गुंतागुंतीचे बनवू लागलेले आहे। प्रत्येक क्षेत्रात आता आघाडी मिळू लागलेली आहे, विकास होऊ लागलेला आहे। आणि म्हणूनच अशा वेळेला जे काही तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांच्या आपण मुलाखती बघितल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे। एका विशिष्ट क्षेत्रापुरता आपण मर्यादित राहता कामा नये। आपल्याला सगळ्या क्षेत्रांच्या संदर्भातली माहिती ही आपल्याला मिळाली पाहिजे। मग ती कशी मिळणार? म्हणून त्याच्यासाठी मुलाखती आपण बघितल्या पाहिजे, मुलाखती आपण वाचल्या पाहिजे। आणि अशा ह्या मुलाखतींमधूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे आपल्याला मिळत असतं। म्हणून मित्रांनो, आजच्या आधुनिक कालावधीमध्ये मुलाखतींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मुलाखतींना एक व्यावसायिक रूप मिळालेलं आहे। मागच्या तासिकेमध्ये आपण या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण घेतली होती। त्यामध्ये आपण मुलाखत म्हणजे नेमकं काय आहे, मुलाखत याची सुरुवात कशी झाली, मुलाखत बघत असताना मुलाखतीचं स्वरूप नेमकं काय असतं, कोणाची मुलाखत घ्यावी, ती कशी घ्यावी, कशा पद्धतीनं घ्यावी, तसेच मुलाखत घेत असताना त्या मुलाखतीचे काही हेतू पण असतात। मग मुलाखतीचे निश्चित हेतू कोणते असतात? समजा आपण मुलाखत घेत असलो तर ती मुलाखत घेत असताना त्याची काही पूर्वतयारी करावी लागणार की नाही आपल्याला? मग अशी मुलाखत घेत असताना पूर्वतयारी कोणती करावी लागेल या संदर्भातली सविस्तर माहिती आपण गेल्या तासाला आपण घेतलेली आहे। यामध्ये बरीचशी माहिती आपण घेत आलेलो होतो। आता आपल्याला थोडीशी वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला आता घ्यावी लागणार आहे। आता प्रत्यक्ष मुलाखत असते तर ती प्रत्यक्ष मुलाखत कशी असते त्या संदर्भातली माहिती आपल्याला थोडीशी बघावी लागणार आहे। मग ही नेमकी मुलाखत कशी असते, ती कशी पुढे जात असते, मुलाखतीची सुरुवात कशी असावी, मुलाखतीमध्ये नेमकं काय विचारलं पाहिजे, प्रश्नोत्तराचा कालावधी कसा असतो, त्याचा समारोप कसा करायला पाहिजे, आपण या संदर्भातली विविध प्रकारची माहिती आपल्याला आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्याला बघायची आहे। चला तर मित्रांनो, आपण मुलाखतीकडे आपण जाऊया। पहिला मुद्दा आहे मुलाखत कशी घ्यावी। आता मित्रांनो, मुलाखत जर आपल्याला घ्यायची असेल तर ती आपण कशी घेतली पाहिजे, मग या संदर्भातले काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण नीट बघूया। मुलाखत कशी घ्यावी यातला प्रमुख पहिला मुद्दा आहे मुलाखतीची सुरुवात। मग ह्या मुलाखतीची सुरुवात कशी करायला पाहिजे, आपण नेमकी मुलाखत जर आपल्याला घ्यावयाची आहे तर नेमकं कशी सुरुवात करायला पाहिजे हे निश्चित आपल्याला कळत नाही मित्रांनो। मग त्या संदर्भातली माहिती आपण बघूया। मुलाखतीची सुरुवात जर करायची असेल ना तर मुलाखतीचा प्रारंभ मुळातच आकर्षक, चटपटीत, श्रोत्यांच्या काळजाला जाऊन भिडणारा असावा।
म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मुलाखत घेत असतात ना, तर त्याची सुरुवात आकर्षक झाली पाहिजे. श्रोत्यांच्या काळजापर्यंत, हृदयापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. ती सुरुवात अतिशय चित्त आकर्षक असली पाहिजे. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची मुलाखत आपण घेतली पाहिजे. तशी सुरुवात आपण करायला पाहिजे. प्रेक्षक सगळे आपल्याकडे खेचले गेले पाहिजेत. मग सुरुवात जर चांगली करायची असेल तर मग त्यात काय काय करावं लागणार आहे? नेमकी चांगली म्हणजे कशी, आकर्षक म्हणजे कशी, चटपटीत म्हणजे कशी, हा मुद्दाही पुढे येणारच आहे. तो आपण त्यावेळेला पुन्हा स्पष्ट करूया. मुलाखतीत कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसावा. मुलाखत नैसर्गिक वाटावी. बरोबर आहे. मुलाखत घेत असताना ती मुलाखत ही नैसर्गिक वाटली पाहिजे. त्यात कृत्रिमता नसो. जसं आता समजा आम्ही वर्गात ज्यावेळेस शिकवत असतो, जसं वाचत असतो तसं आम्ही शिकवतो का वर्गात? नाही. ज्यावेळेस वाचलेला भाग वेगळा असतो, प्रकट वाचन वेगळं असतं, आणि ज्यावेळेस स्पष्टीकरण देत असतो त्यावेळेला आमची भाषा पुन्हा बदलून जात असते. म्हणून तात्पर्य हे उदाहरण किंवा हा दाखला मी याच्यासाठी दिलेला आहे की ज्या वेळेला आपल्याला मुलाखत घ्यायची असेल त्यात कृत्रिमपणा नको. आमच्यामध्ये सुद्धा एकसुरीचंपणा बोलण्यामध्ये जर येत असेल ना, तर मित्रांनो तुम्हाला तो तास कंटाळवाणा वाटेल. म्हणूनच अशा वेळेला कृत्रिमपणा नको. सहज ओघावता आपलं बोलणं आपलं वाटलं पाहिजे. म्हणून कृत्रिमपणा आपण जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा. अगदी नैसर्गिक, जसं आपण एकमेकांशी गप्पा मारतोयत ना, आपण जसं तुम्ही मित्रांशी गप्पा मारतात किंवा घरामध्ये आपण एकमेकांशी गप्पा मारत असतो, त्या पद्धतीनं आपण ती नैसर्गिक झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ती मुलाखत आपण सुरुवात केली पाहिजे. मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली, विचार नेमके माहीत असावे. बरोबर आहे. ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्याबद्दल तर आपल्याला माहीत असायलाच पाहिजे की त्याचं बालपण कसं गेलेलं असेल, त्याची कौटुंबिक माहिती आपल्याजवळ असायला पाहिजे, त्याचे इतरांशी संबंध कसे आहेत, नेमके त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, त्याचे विचार नेमके कशा पद्धतीचे आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं कर्तृत्व देणं कसं कमावलेलं आहे, या संदर्भातली सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला पाहिजे. तर आपण त्याला प्रश्न विचारू शकतो. त्याच्याकडनं नेमकं चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या असतात. कोणासाठी? जो श्रोता, प्रेक्षक, वाचक, रसिक ह्या मुलाखतीचा आस्वाद घेत असेल ना, त्याला या मुलाखतींमधून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. मग ती प्रेरणा कशी मिळणार आहे? म्हणून मग त्याचं आयुष्य आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे जो मुलाखतकार असतो, जो मुलाखत घेत असतो ना, त्याला या संदर्भातली माहिती असायलाच पाहिजे. तरच तो चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करू शकेल आणि त्यामध्ये त्याला यश मिळू शकेल. मित्रांनो, एवढंच नाही तर अजूनही आपल्याला काही मुद्दे याच्यामध्ये बघायला मिळतील. मुलाखतीची सुरुवात करत असताना मुलाखतकारास एखादा नवा कोरा चुटका, किस्सा, कविता यांचा वापर करून मुलाखतीची सुरुवात करावी. बरोबर मित्रांनो, सुरुवात जर चांगली झाली पाहिजे. म्हणजे जसं एखादा क्रिकेटर खेळत असताना तो जसं पहिला बॉल कसा खेळतो यावर त्याच्या पुढच्या गोष्टी अवलंबून असतात ना, तसंच असतं. इंग्रजीमध्ये म्हटलं आहे, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे तुम्ही जर चांगली सुरुवात केली असेल तर अर्ध तुम्ही जिंकलेले असतात. म्हणजे सुरुवात ही फार महत्त्वाची असते. सुरुवात चांगली, चित्ताकर्षक, चटपटीत व्हायला पाहिजे. मग ती एखादा चांगला सुविचार तुम्हाला आठवत असेल ना, त्या सुविचारानं तुम्ही सुरुवात करा. त्या मुलाखतीच्या उद्दिष्टाच्या संदर्भात एखाद्या कवितेच्या ओळी अगदी चपखल बसत असतील तर अशा ओळी वाचून, पद्याच्या ओळी वाचून तुम्ही सुरुवात करा. किंवा एखादा विनोद असेल त्या विनोदाने तुम्ही सुरुवात करा. किंवा एखादा प्रसंग असेल त्या प्रसंगानं तुम्ही सुरुवात करा.
म्हणजे काय होईल की त्यातून मुलाखत अगदी सैल वातावरणामध्ये सुरू होईल. मुलाखतीमध्ये चटकन मुलाखत दाता जो आहे ना त्या मुलाखतीच्या वातावरणामध्ये येईल. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आपण मुलाखतीची सुरुवात करायला पाहिजे. मुलाखतीचा प्रारंभानेच मुलाखतदाता व प्रेक्षक वर्ग यांच्या मनावरचा ताण नाहीसा होईल. म्हणजे मुलाखतदाता जो असतो ना तो आणि प्रेक्षक यांच्या मनावरचा ताण कमी झाला पाहिजे. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला सुरुवात करत असतात ना ती इतक्या हलक्या फुलक्या विषयानं करा, दिलखुलास करा की जेणेकरून वातावरण मोकळे झाले पाहिजे, हलके झाले पाहिजे. बैठक सुरू होत असताना, मुलाखत सुरू होत असताना जे एक प्रकारचं तणावाचं वातावरण तयार झालेलं असतं ना मित्रांनो ते सैल झालं पाहिजे, ते मोकळं झालं पाहिजे, हायसं वाटलं पाहिजे. म्हणजे आपण सहज गप्पा मारतोय अशा प्रकारचं वातावरण झालं पाहिजे. जसं तुम्ही मित्राशी गप्पा मारताना अगदी सहज ठरवून मारतो का आपण गप्पा? नाही. तर मग तशा प्रकारचं एक हलकं फुलकं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आणि हे तयार करण्याचं काम हे मुलाखतकाराचं असतं. त्यानं अशा प्रकारची सुरुवात करून एक हलकं फुलकं वातावरण त्यानं तयार करायचं असतं. मुलाखतीची सुरुवात जर चांगली झाली तर मुलाखतकाराचा आत्मविश्वास अधिक दुणावेल. अतिशय बरोबर आहे. मुलाखत जर चांगली झाली ना तर मुलाखतकाराला पण वाटेल ना की अरे आपण अजून बोललं पाहिजे, आपण अजून चांगली माहिती आपण दिली पाहिजे, अजून चांगले विचार असतील, चांगले प्रसंग असतील, हे लोकांपर्यंत गेले पाहिजेत असं त्याला वाटेल. आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल ना. आणि आत्मविश्वास जर त्याचा जर वाढला ना तर साहजिकच तो खुलून बोलेल. जे सांगायचं तो अगदी दिलखुलासपणानं तो प्रेक्षकांसमोर मांडायला सुरुवात करेल. म्हणून मुलाखत घेत असताना ती आपण कशी घ्यावी हा भाग फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. म्हणून पहिला भाग जो आहे ना तो याच्यासाठीच महत्त्वाचा होता की मुलाखत कशी घ्यावी. यामध्ये मुलाखतीची सुरुवात ही फार महत्त्वाची असते. कारण की मुलाखतीच्या सुरुवातीवरच पुढची मुलाखत ही अवलंबून असते. जर मुलाखतीची सुरुवात जर चांगली जर झाली नाही तर मित्रांनो पुढे मुलाखत ही व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणूनच मुलाखतीची सुरुवात ही अतिशय चांगली झाली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघूयात. पहिला घटक तर आपण बघितला, मुलाखतीची सुरुवात. दुसरा घटक आहे मुलाखतीचा मध्य. आता मुलाखतीचा मध्य म्हणजे नेमकं काय असतं ते आपण नीट समजावून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखत ह्या ठिकाणी सुरुवात झालेली असते. मुलाखतीची सुरुवात झालेली असते. प्रारंभामध्ये आपण बघितलं की आकर्षक आपण सुरुवात करायला पाहिजे, हे आपण नीट लक्षात घेतलं आपण. कारण त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जसं कवी अशोक नायगावकर यांची मुलाखत घेताना अशोक नायगावकरांच्या कवितेचे वाचन करून पहिली कविता कशी सुचली अशा प्रश्नांनी मुलाखतदात्याला आपण बोलते करू शकतो आणि मुलाखतीची सुरुवात होते. मित्रांनो पण पुढचा भाग जास्त महत्त्वाचा असतो. मुलाखतीच्या मध्यभागात मुलाखत रंगत आलेली असते. श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याची जबाबदारी इथे सगळ्यात जास्त ही मुलाखतकारावर असते. म्हणून महत्त्वाचा भाग आहे. मुलाखतीचा मध्य हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. इथे त्यासाठीच म्हटलं गेलेलं आहे कारण की सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग असतो तो. कारण की या ठिकाणी सगळ्यात जास्त जबाबदारी ही मुलाखतकाराकडे असते. कारण की इथे का जबाबदारी जास्त असते, या भागात मुलाखतदाता व मुलाखतकार यांच्यातील प्रश्नोत्तराचा भाग अधिक असतो. कारण की जो विषय असतो ना किंवा मुलाखतीचा जो हेतू असतो किंवा मुलाखतीचं जे उद्दिष्ट घेऊन मुलाखतकार मुलाखत घेत असतो ना, म्हणून
ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला मुलाखतकाराला बोलतं करावं लागतं. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रश्न त्याला विचारावे लागत असतात आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रेक्षकांना द्यायच्या असतात, वाचकांना द्यायच्या असतात, श्रोत्यांना द्यायच्या असतात, की ज्यातून या आस्वादकांना म्हणजे श्रोते प्रेक्षक यांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ती मिळवण्यासाठी बरोबर चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण त्याला विचारणं हे अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो. म्हणून प्रश्नोत्तराचा भाग जो आहे ना तो मुलाखतीच्या मध्यामध्येच येत असतो. मुलाखत ही प्रश्नाचे स्वरूप निश्चित असते परंतु उत्तराचे स्वरूप निश्चित नसते. अतिशय बरोबर आहे की नियोजित प्रश्नावली मुलाखतकारासमोर असते परंतु आधीच्या प्रश्नातून मुलाखतदात्याचे आलेले उत्तर हा धागा पुढील प्रश्नांच्या निर्मितीत मुलाखतकाराला सांभाळावा लागत असतो. तो धागा पकडूनच त्याला जावं लागत असतं कारण की मुलाखतकाराला हे निश्चित ठाऊक असतं आपला प्रश्न ठरलेला आहे परंतु मुलाखतदाता त्याच्यावर प्रतिक्रिया कशी देईल, स्वतःचं मत कसं नोंदवेल हे मात्र तो निश्चित सांगू शकत नाही. मात्र एवढं मात्र निश्चित आहे की अपेक्षित उत्तर यावं यासाठी त्याने योग्य प्रश्नांची निवड ही करायलाच पाहिजे. म्हणून प्रश्न निश्चित असतो मात्र उत्तर तसंच येईल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. प्रश्नावली जरी तयार असली तरी गप्पांच्या ओघात प्रश्नांच्या निवडीचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे आवश्यक आहे. केवळ प्रश्न उत्तर असे स्वरूप असले तर मुलाखतीत एकसुरीपणा येण्याची शक्यता अधिक असते. तोच भाग या मुद्द्यात सांगितलं बघा. मुलाखती नीरस किंवा पठडी छाप होता कामा नये. त्यासाठी प्रश्नाचे स्वरूप लवचिक असावे. बघा तेच सांगितलं की प्रश्न असा आपण विचारला पाहिजे की जसं जणू काही आपण एकमेकांशी गप्पा मारतो आहोत या ओघवत्या शैलीनं आपण मुलाखत घेतली पाहिजे. साहजिकच हे कौशल्य आहे. मुलाखतकाराचं हे कौशल्य आहे. त्याला त्याचं कौशल्य इथे पणाला लावावं लागणार आहे की नेमकी मुलाखत आपण कशी घेणार आहोत. सहज ओघवतेपणानं आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजेत आणि एक एक प्रश्न आपण त्या मुलाखतदात्याच्या पुढ्यात आपण टाकला पाहिजे. पण हे सगळं करत असताना ती मुलाखत निरस कंटाळवाणी होणार नाही याकडे मात्र त्यांनी जरूर लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न विचारला पाहिजे पण एकसारखे प्रश्न विचारू नये. त्यात लवचिकता असे त्यात बदल आपण करायला पाहिजे. एका मागोड एक फक्त केवळ जर प्रश्नच विचारत जर गेलो ना तर इथे पटडी छाप होईल. एक सुरीपणा त्याच्यामध्ये येईल, निरसता त्याच्यामध्ये येऊ शकते आणि याचं भान हे निश्चितच मुलाखतकारानं जपलं पाहिजे. एवढंच नाही, मुलाखत घेताना मूळ विषयाचा संदर्भ लक्षात ठेवावा. मुलाखत ज्यावेळेला घेतली जात असते ना तर त्यावेळेला की संदर्भ आपण कोणत्या विषयाच्या संदर्भात मुलाखत घेत आहोत त्या संदर्भापासून त्या विषयापासून मुलाखतकार दूर जाता कामा नये. नाहीतर जे उद्दिष्ट आहे किंवा जो हेतू आहे मुलाखतीचा तो साध्य होणार नाही हे निश्चित आपण लक्षात ठेवावं. पुढे बघूया. मुलाखत आकर्षक करण्याच्या प्रयत्नात मुलाखतीचा हेतू किंवा उद्दिष्ट यापासून भटकता कामा नये. बरोबर आहे. मी अगोदर पण तुम्हाला मगाशी सांगितलंच की आपण ज्यावेळेस मुलाखत घेत असतो ती मुलाखत का घेतो आहे आपण, कशासाठी घेतो आहे आपण, कोणासाठी घेतो आहे आपण, प्रेक्षकांच्या पदरामध्ये आपण काय टाकणार आहोत, त्यांना यातून कोणती प्रेरणा मिळणार आहे याचा विचार आपण करून ठेवायलाच पाहिजे. कोणी? मुलाखतकाराने. त्याने मुलाखतीच्या उद्दिष्ट किंवा हेतूंपासून त्याने दूर जाता कामा नये, भटकता कामा नये. तो धागा त्यांनी पकडून ठेवला पाहिजे. त्याला निश्चित समजलं पाहिजे आपण कोणासाठी मुलाखत घेतोय, या मुलाखतीतून आपल्याला प्रेक्षकांना काय द्यायचं आहे याचा विचार त्याने निश्चितच केलेला पाहिजे. मुलाखतीतून मुलाखतदात्याचे विचार, व्यक्तिमत्वाचे पैलू,
कर्तृत्व उलगडत गेले पाहिजे। निश्चितच मुलाखतकाराच्या प्रश्नांमधून मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, कार्यकर्तृत्व हे समोर आलंच पाहिजे। मुलाखतदात्याचे विचार कोणते आहेत ते चर्चेतून पुढे आले पाहिजेत। हा सगळा भाग जो असतो ना, हा मुलाखतीच्या मध्यातच येत असतो आणि म्हणूनच मुलाखतीमध्ये मध्यसुद्धा फार महत्त्वाचा असतो। त्यामध्ये आपल्याला मुलाखतकाराबद्दल अधिकाधिक माहिती ही प्रेक्षक श्रोत्यांना आपल्याला सांगता आली पाहिजे, गेली पाहिजे। त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचे विचार काय आहे, त्याचं कार्य काय आहे, हे बरोबर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। मग पोहोचेल कशाने? निश्चितच चांगल्या प्रकारचे प्रश्न हे मुलाखतदात्याला विचारावे लागत असतात, एवढं मात्र निश्चित। मुलाखतदात्यास अधिक वेळ द्यावा महत्त्वाचंच आहे, कारण की मुलाखतदाता अधिक बोलला तर माहिती मिळेल ना, कारण त्याचा वेळ जास्त महत्त्वाचा आहे। कारण की मुलाखतीमध्ये वेळ ठरलेला असतो, निश्चित असतो आणि म्हणून जर मुलाखतीसाठी वेळ काळ निश्चित असतो तर त्यावेळेला त्या ठरल्या वेळेमध्ये ती मुलाखत पूर्ण करणं, त्या ठरल्या वेळेमध्ये त्या मुलाखतीच्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचणं, हेतूंपर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यासाठी मुलाखतकाराने जास्त बोलू नये, त्यानं मुलाखतदात्याला जास्त बोलू द्यावं, कारण की ती मुलाखतदात्याला बोलू देण्यासाठीच असते। त्याने जास्त बोलावं जेणेकरून जो प्रेक्षक वर्ग आहे, आस्वादक जो आहे, त्या लोकांना अधिक माहिती मिळू शकेल। मुलाखतीत प्रश्नांची गुंफण अशी करावी की मुलाखतदात्याचा उत्साह वाढला पाहिजे। निश्चितच यामध्ये मुलाखतदात्याचा हा उत्साह जो आहे ना, तो वाढलाच पाहिजे। आणि तो कसा वाढेल? कारण की मुलाखतीच्या मध्यामध्ये ही मुलाखत अतिशय रंजक झाली पाहिजे, संवादातून चांगल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे आणि चांगला संवाद करण्यासाठी मुलाखतदात्याचा आत्मविश्वास वाढणं खूप महत्त्वाचं असतं। कारण की मुलाखतीच्या मध्यामध्ये विषयाशी थेट संबंधित प्रश्न याच टप्प्यावर विचारणं आवश्यक असतं आणि म्हणूनच मुलाखतदात्याला आपण वेळ दिला तर पाहिजेच, पण त्याचबरोबर त्याचा उत्साह पण आपण वाढवला पाहिजे। याची काळजी ही मुलाखतकाराने प्रश्न विचारताना ही घेतलीच पाहिजे। म्हणून प्रश्नांची गुंफण ही अशी करावी ना की मुलाखतदात्याला आपण अजून काहीतरी माहिती दिली पाहिजे असं वाटलंच पाहिजे। निश्चित मित्रांनो, या भागामध्ये ना मुलाखतीच्या मध्यामध्ये आपण ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या आपण नीट लक्षात घेतले आपण। आणि इथे मग मुलाखतीच्या मध्यामध्ये तुम्ही कवी अशोक नायगावकर, समजा आपण त्यांची मुलाखत घेत आहोत, तर कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीदरम्यान अशोक नायगावकरांचा काव्यप्रवास तसेच कवितेची प्रेरणा प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्हाला जाणून घेता येईल। इथे आपण उदाहरण बघतोय की कवी अशोक नायगावकर यांची आपण मुलाखत घेतो, मग त्यांचा काव्यप्रवास कसा झाला, त्याच्या कवितेच्या प्रेरणा कोणत्या, त्यांना कविता लिहावीशी का वाटली, किंवा हाच प्रकाराकडे का जावं असं वाटलं त्यांना, दुसरा प्रकार का नव्हता, कादंबरीकडे का वळाले नाही, नाटकाकडे का वळाले नाही, या सगळ्या प्रश्नांची उकल तुम्हाला मुलाखतीच्या मध्यामध्येच घ्यावी लागणार आहे। मुलाखतीचा समारोप। आता मुलाखतीचा समारोप म्हणजे नेमकं काय असतं, मुलाखतीचा शेवट आपण कसा करायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं। मग चला तर समजून घेऊया आपण मुलाखतीचा समारोप आपण कसा करायला पाहिजे। मुलाखतीचा शेवट करताना नेमके कुठे थांबले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे, मात्र हेतू साध्य झालेला हवा। मुलाखतीच्या समारोपात प्रश्नांऐवजी परिणामकारक वक्तव्य आवश्यक असते। मुलाखतीचा कालावधी मुलाखतकाराला या टप्प्यावर लक्षात घ्यावा लागतो। मुलाखत रेंगाळली जाऊ नये, समारोपापेक्षा कटाक्षाने अधिक सांभाळावं लागतं, कारण की यामध्ये मुलाखतकाराला अधिक अर्क टाकावा लागत असतो। मग
मुलाखतीचा समारोप कसा करावा ही गोष्ट फार महत्त्वाची असते. म्हणून इतका वेळ अतिशय छान मुलाखत झालेली आहे, पण आता कुठेतरी मुलाखत थांबायला पाहिजे. पण थांबणे म्हणजे नेमकं काय आहे की थांबणं तर करावं लागणारच आहे, कारण की वेळेची मर्यादा असते. पण जो हेतू असेल, जे उद्दिष्ट असेल मुलाखतीचं, ते मात्र पूर्ण साध्य झालेलं पाहिजे. आणि ते साध्य करूनच आपल्याला मुलाखत थांबवायची असते. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी नीट लक्षात घ्याव्या लागणार आहेत की मुलाखतकाराने कुठे थांबायचं हे निश्चित ठरवलं पाहिजे. त्याचा मुलाखतीचा शेवट कसा करायचा याबाबत त्यानं विचार केलेलाच पाहिजे. समारोपासाठी मुलाखतकाराला भाषिक कौशल्य पणाला लावता आले पाहिजे. बरोबर आहे, भाषिक कौशल्य त्याला पणाला लावावंच लागणार आहे. श्रोत्यांना त्यानं असा काही शेवट करायला पाहिजे ना की श्रोत्यांना वाटलं पाहिजे, अरे रे रे फारच लवकर संपली मुलाखत. असे वाटणारा समारोप हा मुलाखतकाराला करायचा असतो. आणि या कालावधीमध्ये हा समारोप करत असताना मुलाखतकारानं या टप्प्यावर थोडासा अधिक वेळ जर घेतला ना स्वतःसाठी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन शैली त्यानं वापरली पाहिजे. म्हणजे ही निवेदन शैली वापरणं म्हणजेच काय हो, साहजिकच आहे की भाषिक कौशल्य त्याच्याजवळ असलं पाहिजे. समारोपात प्रश्नांऐवजी प्रभावी निवेदन शैली या क्षणी अधिक महत्त्वाची असते. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की भाषा शैलीमधलाच हा घटक आहे की असं काही तुम्ही बोला ना, शेवट असा काही करा ना, सांगता अशी काही करा ना की प्रेक्षकांना हुरहुर लागली पाहिजे. म्हणजे तुम्ही समारोपाकडे जातायत हे प्रेक्षकांना लक्षात यायला नको, त्यांना समजायला नको, एवढं मात्र तिथे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून योग्य वेळ कोणती आहे अशी वेळ जी आहे ती मुलाखतकारानं बरोबर निवडली पाहिजे. मात्र आपण शेवट करतो आहे, समारोप करतो आहे याचा अंदाज हा श्रोत्यांना येता कामा नये. मुलाखतीच्या शेवटाला प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना काहीतरी पदरात पडले याचे समाधान मिळाले पाहिजे. निश्चितच आहे, प्रेक्षकांना वाटलंच पाहिजे की ही अर्धवट राहिली आहे, ही संपायला नको. त्यांना असं वाटलं पाहिजे की जी मुलाखत झाली त्या मुलाखतीत मला भरभरून मिळाल्याचं समाधान श्रोत्यांना मिळालं पाहिजे. उलट त्यांनी म्हटलं पाहिजे अजून थोडा वेळ ही मुलाखत चालली असते ना तरी चाललं असतं. अशी हुरहुर लावणारा शेवट हा मुलाखतकारानं करायला पाहिजे. यामध्ये त्याचं कौशल्य असतं. मुलाखत अधिक थोडा वेळ चालायला हवी असे श्रोत्यांना वाटायलाच हवे. मी अगोदर पण सांगितलं की अजून चालायला पाहिजे असं वाटलंच पाहिजे, मुलाखत संपायला नको असं वाटलं पाहिजे. असं ज्यावेळेला प्रेक्षकांना वाटेल ना त्यावेळेला समजायचं की ही मुलाखत आपली यशस्वी झाली आहे हे आपल्याला लक्षात येईल. पुढे बघूया, नोकरीची किंवा प्रवेशासाठीची मुलाखत. आता यामध्ये नेमकं काय असतं ते आपण थोडं नीट समजून घेऊया. या प्रकारच्या मुलाखतीत मुलाखतकार आणि मुलाखतदाता असे दोनच केंद्रे असतात. अलीकडच्या काळात विविध स्वरूपाचे बदल झालेले पाहावयास मिळतात. उमेदवारांची बौद्धिक ज्ञानाची पातळी, त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्वाच्या मूल्यमापनावर अधिक भर दिला जात असतो. वर्तनासंबंधी, जीवन दृष्टिकोनासंबंधी विचार तपासण्यावर अधिक भर दिला जात असतो. बरोबर आहे. आता नोकरीसाठीची मुलाखत जी असते ना यामध्ये काही गोष्टी हे निश्चित ठरलेल्याच असतात. नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडील काळात ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात त्याचे स्वरूप झपाट्याने बदलू लागलेले आहे. त्याच्यामध्ये बदल होत आहे. आणि मग
यामध्ये दोनच केंद्र असतात, एक मुलाखतकार म्हणजे जो मुलाखत घेतो तो, आणि दुसरा मुलाखत देणारा तो मुलाखतदाता. मग मुलाखतकार जो असतो ना त्याच्या अपेक्षा असतात मुलाखतदात्याकडनं. मग त्या अपेक्षा कोणत्या असतात? तर त्या अपेक्षा कोणत्या असतात की ज्या उमेदवाराची आपण मुलाखत घेतोय त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, बौद्धिक पातळी काय आहे, त्याच्याजवळ असलेलं ज्ञान हे कितपत आहे, सर्वसामान्य जगाचा त्याला अनुभव किती आहे, सर्वसामान्य माहिती त्याच्याजवळ कितपत आहे. म्हणजे ह्या गोष्टी बघितल्या जात असतात. किंबहुना याही पलीकडे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सुद्धा आताच्या कालावधीमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा हा ठरू लागलेला आहे. एवढंच नाही, त्याच्या वर्तनासंबंधी, त्याच्या सवयींसंदर्भी, त्याच्या जीवन दृष्टिकोनासंबंधी विचार तपासण्यावरच अधिक भर दिला जात असतो. म्हणजे पूर्वीप्रमाणे ज्या मुलाखती व्हायच्या ना त्या आता तशा होत नाही. त्यापेक्षा अधिक काहीतरी मिळेल का हे बघण्याचा प्रयत्न मुलाखतकार हे निश्चितच करत असतात. म्हणून पूर्वीच्या मुलाखती आणि नोकरीसाठीची मुलाखत यामध्ये आता खूप फरक पडत चाललेला आहे. यामध्ये अजून पण इतर गोष्टी उमेदवाराकडनं बघितल्या जात असतात. मग ते कोणत्या बघितल्या जात असतात? त्याची बौद्धिक पातळी, त्याची तांत्रिक हुशारी, म्हणजे त्याची बौद्धिक पातळी किती आहे, बुद्धिमत्ता किती आहे, काही तांत्रिक गोष्टी त्याला माहीत आहेत का, एखादा निर्णय जर घ्यावायचा असेल तो निर्णय इतपत तो सक्षम आहे का, त्याची भाषाशैली कशी आहे, त्याचं उठणं बसणं पोशाख, याचबरोबर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकाल काय. म्हणजे आताचं जग तर स्पर्धेचं आहे सगळं. या स्पर्धेच्या जगात तुम्ही टिकू शकाल काय, उद्दिष्ट गाठू शकाल काय, येणाऱ्या अडीअडचणींना तुम्ही कसे तोंड द्याल, म्हणजे जे उद्दिष्ट त्यापर्यंत तुम्ही जाऊ शकाल काय, जर संकट आले तर अडीअडचणी आले त्याच्यामध्ये तुम्ही बदल तुम्ही कसे करणार, हे सगळ्या गोष्टी तो कसं तोंड देईल. तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल. जर आपल्याला यश मिळालं तर श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे. अर्थात आपण एकट्याला घेतो, ही सर्वसामान्य रीत आहे, पण तशी ती चुकीची आहे. केव्हाही माणसाला मिळणारं यश हे एकट्याचं नसतं, ते सगळ्यांचं असतं. मग तुम्ही दुसऱ्यांना श्रेय द्याल का, किंवा तुम्ही इतरांचे विचार स्वीकाराल काय, तुम्ही दुसऱ्यांचे विचार स्वीकारू शकतात का, स्वतःची चूक कबूल करू शकाल काय, यासारखे प्रश्न ह्या ठिकाणी अभ्यासले जातात किंवा विचारले जातात. याचा अर्थ ही मुलाखत जी असते ना नोकरीसाठी ही फार वेगळ्या पद्धतीची असते. मित्रांनो, यामध्ये बौद्धिक क्षमता ही पूर्वीप्रमाणे तपासली तर जातेच, पण आत्ताच्या आधुनिक कालावधीमध्ये तुम्ही किती सक्षम आहात, तुम्ही अडीअडचणी किती सोडू शकाल, ह्याही गोष्टी या ठिकाणी बघितल्या जातात. आता मुलाखत घेताना तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे ना त्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बघा आता मुलाखत घेताना नेमकं काय करायला पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादा लक्षात घेऊन प्रश्न विचारावेत. बरोबर आहे, आपली मर्यादा काय, आपण कोणाची मुलाखत घेतोय आपण, आणि ही मुलाखत घेत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणार, ह्या पण गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण की ज्या वेळेला तुम्ही मुलाखत घेत असतात तर ह्या मुलाखती घेत असताना तुम्ही कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजेत त्याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता मित्रांनो, या संदर्भातली माहिती जी ना ते आपण लक्षात घेऊया. आता नेमकं मुलाखत घेत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखतकार जर टाळत असेल तर तुम्ही त्याला प्रवृत्त करू नका की तुम्ही प्रश्नांचं उत्तर दिलंच पाहिजे असं म्हणून.
मुलाखतीचं सादरीकरण जे आहे ना ते अगदी ओघवतं ठेवा, श्रवणीय ठेवा, उत्स्फूर्त असलं पाहिजे. मुलाखती दरम्यान अगदी सकारात्मक वातावरण आपण तयार केलं पाहिजे. एवढंच नाही, मुलाखतीमधून हो, नाही, माहिती नाही, नंतर सांगेल असे प्रश्नांची उत्तरं येतील असे प्रश्न आपण मुलाखतदात्याला विचारू नये. संयम, विवेक, नैतिकतेचं पालन होईल याकडे मुलाखतकारानं अधिक लक्ष दिलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा बघूया, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. आता नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे ते आपण नीट समजून घेऊया. मुलाखत घेताना चुकीचे प्रश्न विचारू नयेत. बरोबर आहे, चुकीचा प्रश्न जर विचारला, कारण की आपला हेतू ठरलेला आहे, मुलाखतीचा उद्दिष्ट ठरलेलं आहे, म्हणून चुकीचे प्रश्न विचारले गेले नाहीत पाहिजेत. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असे प्रश्न विचारू नये. निश्चितच मुलाखत देणारा जो आपला अतिथी आहे त्याचा सन्मान हे करणं आपलं कर्तव्यच आहे, म्हणून त्याचा अपमान होईल असे प्रश्न विचारू नये. मुलाखती दरम्यान संघर्ष किंवा तणाव तयार होईल असे प्रश्न विचारू नये. ताणतणाव तयार व्हायला नको, किंवा ही मुलाखत घेत असताना आपण असे प्रश्न विचारले पाहिजे की त्यातून प्रेक्षकांना चांगल्या गोष्टी मिळतील. असे उत्तर यायला नको मुलाखतदात्याकडनं की समाजामध्ये तेढ तयार होईल, गोंधळ तयार होईल, असं व्हायला नको. मुलाखती दरम्यानसुद्धा व्हायला नको असे प्रश्न आपण विचारले पाहिजे. विषय सोडून इतर असंबंधित प्रश्न विचारू नये. मुलाखतीचं उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि म्हणूनच आपण विषयाला सोडून असे प्रश्न आपण विचारू नयेत. अवघड, क्लिष्ट प्रश्न विचारू नये. जे अवघड असतील, क्लिष्ट असतील असे प्रश्न आपण विचारायला नको. मुलाखत घेताना एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका. निश्चितच एकच प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा विचारू जर लागलात ना, ती मुलाखत निरस होईल मित्रांनो. मुलाखत घेण्या अगोदर पूर्वतयारी असावी. अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. बरोबर आहे, जरी आपल्याला मुलाखतदात्याबरोबर सगळी माहिती असेल, पण वेळेची मर्यादा आहे. ती मर्यादा आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्या वेळेमध्ये आपल्याला हेतू साध्य करायचं आहे, उद्दिष्टापर्यंत पोचायचं आहे. मग आत्मविश्वास असावा, पण अति नसावा. निरस, कंटाळवाणी होईल अशी मुलाखत घेऊ नये. बरोबर आहे, कारण की त्या वेळेपर्यंत मी अगोदर पण सांगितलं, समारोप किंवा मुलाखत अशी झाली पाहिजे की प्रेक्षकांना वाटलं पाहिजे अजून मुलाखत चालली असती तरी चाललं असतं, अधिक वेळ चालायला पाहिजे होती. म्हणजेच यामध्ये खरं आपलं यश असतं. निरसता आपण टाळली पाहिजे, कंटाळवाणीपणा यायला नको. मुलाखती दरम्यान अनावश्यक विनोद, हातभाव करू नये. जे आवश्यक असेल तेवढंच आपण बोललं पाहिजे. आपण विनोद किंवा हावभाव अनावश्यक करू नये. मुलाखत घेणाऱ्याने अधिक न बोलता मुलाखत देणाऱ्यास बोलण्यासाठी अधिक वेळ द्यावा. निश्चितच अरे ज्याच्यासाठी आपण मुलाखत घेतो आहे तो म्हणजे प्रेक्षक, आस्वादक, श्रोता. त्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे आणि ते पडण्यासाठी आपण मुलाखतदात्याला जास्त बोलण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. त्याला बोलण्यासाठी जास्त आपण वेळ दिला पाहिजे. मुलाखत नियोजित वेळेतच पूर्ण करावी, कारण की वेळ काळाची मर्यादा असते. समजा आकाशवाणीवरची जर मुलाखत असेल ना ती 10 मिनटं 15 मिनटं असेल. दूरचित्रवाणीवरची जर असेल ना तर त्याला अर्धा तास असेल, 30 मिनटं असेल, 40 मिनटं असेल. याची मर्यादा असते आणि त्या मर्यादेमध्येच ती मुलाखत आपल्याला संपवायची असते. मुलाखतीचा विषय व कारण लक्षात घेऊन प्रश्नांची टिपणे तयार करावीत. आपल्यासमोर हेतू असतो, विषय असतो, उद्दिष्ट असतं, ते सफल होईल यासाठी मुलाखतकारानं काय करायला पाहिजे की आपण मुलाखतदात्याला कसे प्रश्न विचारले पाहिजे याचा विचार करून त्याच्या प्रश्नांची एक यादी आपण तयार करायला पाहिजे. मुलाखत देणाऱ्याने व्यक्त केलेल्या मतांवर टीका करू नये. अतिशय बरोबर. मुलाखतकाराने जेव्हा प्रश्न विचारला असेल, मुलाखतदाता ते त्याचं स्वमत असतं, स्वतःचं मत असतं, स्वतःचे विचार असतात.
ते त्याचे स्वतःचे असल्यामुळे तुम्ही त्या मतांवर टीका करू नका, त्याचं स्वागत करा तुम्ही. हे सगळी कौशल्य जी आहेत ना, ही मुलाखतकाराची असतात. म्हणून मुलाखतीचं यश आणि अपयश हे मुलाखतकारावरच अवलंबून असतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी आपण लक्षात घेतल्यात. मुलाखत, तिची सुरुवात, मध्य, शेवट, नोकरीसाठीची मुलाखत, मुलाखत घेत असताना कोणती काळजी घ्यावी, यासारखे जे मुद्दे जे आहेत ना, प्रत्यक्ष मुलाखत घेत असताना तुम्ही काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा गोषवारा आपण आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये घेतलं. मित्रांनो, तुम्हाला गुगल फॉर्मवर प्रश्न विचारले जातील. शक्य असेल तर उत्तर द्या, नाहीतर तुम्हाला मी काही प्रश्नावली आहेत, कोणाची मुलाखत घेताना त्यांना कसे प्रश्न विचारले पाहिजेत. कदाचित परीक्षेला असे प्रश्न येऊ शकतात, मागील अभ्यासक्रमामध्ये यायचे, चालू अभ्यासक्रमामध्ये पण येतील. म्हणून ती प्रश्नावली कशी असते त्याचे नमुने पण मी तुम्हाला दिलेले आहेत. ते वहीमध्ये तुम्ही उतरवून घ्या, किंवा इतर माहिती दिलेली असेल मुलाखतीच्या दरम्यानची, ते सगळे मुद्दे तुम्ही वहीवर लिहून घ्यायचं. तुम्ही मला या तासिकेसाठी जे सहकार्य केलं, मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो.